Good morning, all of you. In today's lecture, we will start our chapter number 3, Qualitative and Quantitative Research. Marketing Research Unit 3 मध्ये Chapter 3 आपण लर्न करत आहोत, Qualitative and Quantitative Research. So last lecture मध्ये आपण Chapter 2 complete केलेला आहे. Secondary data शी रिलेटेड होता तो. फर्स्ट चॅप्टर होता तो टोटल प्रायमरी डेटाशी रिलेटेड होता. तो चॅप्टर 3 मध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च काय आहे आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च काय आहे ते आपण लर्न करणार आहोत. So our question first, what is qualitative research and its characteristic of qualitative research? Quality म्हणजेच आपल्याला लक्षात येतं we can't measure in numerical form. म्हणजे ज्या गोष्टी आपण नंबर मध्ये काउंट नाही करत त्या थिंकला त्या रिसर्चला क्वालिटेटिव्ह रिसर्च असं म्हटलं जातं. and vice versa quantitative म्हणजे काय, those research or those result we count in numerical form, this is called the quantitative research. हा बेसिक डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. So introduction of qualitative research. Qualitative research is a scientific research used to collect non-numerical data. Qualitative data मध्ये काय केलं जातं तर non-numerical data हा कलेक्ट केला जातो through different qualitative research method. आणि ज्या काही क्वालिटेटिव्हच्या मेथड्स आहेत त्या मेथड्स मधून हा डेटा आपण कलेक्ट करतो. सो दिस इन्क्लूड्स ऑब्झर्वेशन मेथड, फेस टू फेस इंटरव्ह्यू, केस स्टडी एक्सेट्रा. आणि ह्या क्वालिटेटिव्ह मेथड्स मधून आपण काय करतो तर नॉन न्यूमरिकल डेटा हा कलेक्ट करतो. क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड आर यूज्ड टू ऑब्टेन डिटेल आन्सर ऑफ द क्वेश्चन. Participant of the researcher are asked open-ended question rather than asking close-ended question through the survey and questionnaire. म्हणजे त्या क्वालिटेटिव्ह रिसर्च मधून आपण काय करतो तर कंझ्युमरचं रिस्पॉन्डंटचं डिटेल ऍक्च्युअली एक्सप्रेशन काय आहे किंवा डिटेल ओपिनियन काय आहे, थिंग्स काय आहेत, ह्या गोष्टी कलेक्ट करण्यासाठी क्वालिटेटिव्ह डेटा किंवा क्वालिटेटिव्ह रिसर्च हा कंडक्ट केला जातो. So here we prefer the open ended question. जे आपण क्वेश्चनर मध्ये बघितले की ओपन एंडेड क्वेश्चन काय असतात, क्लोज एंडेड क्वेश्चन काय असतात. सो क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण काय करतो, here we prefer open ended question. Okay, is it clear intro? Yes. Yes. Yeah, ma'am. So qualitative research is the research give more important to the concept, definition, meaning and detailed description of things and give less stress to figure and numbers. म्हणजे फक्त आपल्याला नंबरच न्यूमरिकल फॉर्म मध्ये डेटा मिळाला पाहिजे असं नाहीये. तर ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण काय करतो, एखादी कॉन्सेप्ट कशी क्लिअर करता येईल त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने क्वालिटेटिव्ह रिसर्च हा कंडक्ट केला जातो. as well as find out definition, meaning and detailed description of things. एखाद्या गोष्टीचं डिटेल डिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च हा कंडक्ट केला जातो. सो क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड एक्सप्लेन हाऊ अँड व्हेन समथिंग हॅपन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. क्वालिटेटिव्ह डेटा मध्ये आपण काय करतो रिसर्च मध्ये, हाऊ एखादी गोष्ट, एखादा रिसर्च, एखादी सिच्युएशन, एखादी कंडिशन कशी क्रिएट झाली किंवा कशी प्रिपेअर करू शकतो आपण, हाऊ ह्या गोष्टीचा आन्सर क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये दिलं जातं. ऍज वेल एज वाय, म्हणजे हे असंच का आहे, ह्यावरती हेच काय इम्पॅक्ट होतात फॅक्टर, याची रिझन. म्हणजे तर ह्या दोन क्वेश्चन कडे जर बघितलात तर लक्षात येईल की याची आन्सर हे यस नो मध्ये मिळत आहेत का, नक्कीच नाही. तर ह्यासाठी आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन हे डिटेल असणं महत्वाचं आहे. अँड डू नॉट आन्सर व्हॉट अँड हाऊ मच हॅपन. म्हणजे क्लोज एंडेड आन्सर मिळतील असं न करता आपण क्वालिटेटिव्ह मध्ये काय करतो तर ओपन एंडेडला आणि डिटेल डिस्क्रिप्शनला इम्पॉर्टंट हे दिलं जातं. फीचर्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. पॉइंट फर्स्ट, रियल वर्ड सेटिंग. The real world setting is the first characteristic of qualitative research. In qualitative research method like observation method, ethnographic research, face-to-face, focus group, one-to-one interview, the behavior of the participant of study is observed and the conclusion is drawn based on their answer and their behavior. म्हणजे जे काही आपण मेथड्स यूज करतो, मग त्या ऑब्झर्वेशन असेल, फेस टू फेस इंटरव्ह्यू असेल, फोकस ग्रुप असेल, डेप्थ इंटरव्ह्यू असेल, यामधून आपण
डिटेल डिस्क्रिप्शन काय करतो तर कंडक्ट करतो किंवा कलेक्ट करतो. अँड अवर रिझल्ट इज बेस्ड ऑन द कंझ्युमर रिस्पॉन्स अँड कंझ्युमर आन्सर. मग कंझ्युमरने काय आन्सर दिलेला आहे, काय रिस्पॉन्स दिलेला आहे, याच्यावरती आपला रिझल्ट काय असणार आहे तर डिपेंडेबल असेल. दॅट्स वाय हिअर कॉल्ड दिस इज द रिअल वर्ड सेटिंग. जे ऍक्च्युअल आहे ऍज इट इज तुम्ही काय करा कंझ्युमरचा रिस्पॉन्स क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये देऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूमरिकल मध्ये ओके 50% 60% सॅटिस्फाय आहे असं सांगितलं जातं. नो, म्हणजे ऍक्च्युअली काय आहे हे लक्षात नाही येत. आपण फक्त त्या एका पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांना नंबर दिलेला असतो. पण इथे असं आहे का? नाही. इथे ऑब्झर्वेशन करताय तुम्ही, फेस टू फेस इंटरव्ह्यू घेताय किंवा पर्सनल इंटरव्ह्यू घेताय, डेप्थ इंटरव्ह्यू घेताय, इंट्रोग्राफिक रिसर्चला इम्पॉर्टन्स देताय. सो ह्या गोष्टीतून आपण डिटेल डिस्क्रिप्शन कसं कलेक्ट करता येतील त्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो. सेकंड थिंग, कॉम्प्लेक्स रिझनिंग. An essential characteristic of the qualitative research method is that it is the beneficial or complex reasoning. कॉम्प्लेक्स का आहे? कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च हा कशाशी रिलेटेड आहे तर कंझ्युमरच्या बिहेवियरशी रिलेटेड आहे, कंझ्युमरच्या मोटिवेशनशी रिलेटेड आहे, कंझ्युमरच्या ॲटिट्यूडशी रिलेटेड आहे. वी कांट मेजर इन न्यूमरिकल फॉर्म. म्हणून तो कसा आहे तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, कॉम्प्लेक्स रिझनिंग आहे असं म्हटलं जातं. समटाइम्स there are such situations which are required to have complex rationale to get the right result rather than the direct statistical answer. म्हणजे स्टॅटिस्टिकल आन्सरची जर कम्पेअर केला तर इथे मात्र तुम्हाला काय होणार आहे, डायरेक्ट रिझल्ट तुम्ही काय आहे हे क्लिअर करू शकता. म्हणून थोडीशी कॉम्प्लेक्स रिझनिंग आहे असं म्हटलं जातं. फ्लेक्झिबल. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज फ्लेक्झिबल इन नेचर. क्वालिटेटिव्ह रिसर्च कसा असतो? फ्लेक्झिबल असतो. कारण का? कारण ज्या मेथड आपण इथे यूज करतो वी कॅन इझिली चेंज अवर मेथड लाईक ऑब्झर्वेशन, फेस टू फेस इंटरव्ह्यू, वॉट एव्हर जे आपण आता बघितलं. इट कॅन बी चेंज ऍट एनी स्टेज ऑफ द रिसर्च अँड बेस्ड ऑन द चेंज इन द कोर्स ऑफ रिसर्च माइट ऑल्सो गेट चेंज्ड. आणि एका पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण काय म्हणतो एक वेगळं डायरेक्शन द्यायचं असेल वी कॅन इझिली चेंज अवर रिसर्च थिंग. देअरफॉर क्वालिटेटिव्ह रिसर्च इज युज्ड इन सच अ सिनॅरिओ वेअर द फ्लेक्झिबल नेचर ऑफ रिसर्च इज ऍक्सेप्टेबल. आणि जिथे हा ऍक्सेप्ट होतो अशाच ठिकाणी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्चला इम्पॉर्टन्स हे दिलं जातं. पॉइंट नंबर 4, रिफ्लेक्सिटी. The qualitative research, the researchers share everything about themselves, like their background and their purpose of research with the participant. म्हणजे जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो किंवा बऱ्याच वेळा असं होतं बघा की आपलं इंटेन्शन काय आहे हेच माहित नसतं. तर असं नाही. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय तर तुम्ही ऍक्च्युअल तुमचा पर्पज काय आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे रिगार्डिंग रिसर्च. हा, नाही तर तुमचं बॅकग्राऊंड म्हणाल तुम्ही, रिसर्चरचं नाही. रिसर्चचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्याचं इंटेन्शन काय आहे, तुम्ही तो कोणत्या पर्पज साठी यूज करणार आहात, ऑल थिंग्स तुम्ही काय करता ह्या रिस्पॉन्डंट सोबत क्लिअर करता. देन रिफ्लेक्टिव्हिटी ऑल्सो मेक देम पार्टिसिपंट इन द रिसर्च ओपनली अँड विलिंगली. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या रिस्पॉन्डंटला विश्वासात घेऊन सांगतो की ओके मी ह्या इंटेन्शनने हा रिसर्च कंडक्ट करते किंवा हा डाटा मी ह्या इंटेन्शनने यूज करणार आहे, तो नक्कीच त्याचा रिझल्ट कुठे बघायला मिळेल, जे काही तुम्ही डेटा कलेक्शन आहे त्यावरती त्याचा एक चांगला गुड इम्पॅक्ट झालेला बघायला मिळेल. दॅट मीन्स द पार्टिसिपंट इन द रिसर्च ओपनली अँड विलिंगली. म्हणजे ते ओपनली त्यांचा रिस्पॉन्स मेन्शन करू शकतात किंवा विलिंगली म्हणजे ते काही इनिशिएटिव्ह ते काय करू शकतात त्यांचा रिस्पॉन्स हा देऊ शकतात. इज इट क्लिअर? Yes. 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 Good. Then point number 5, holistic account. Holistic account कधी ऐकलंय का? holistic marketing आठवतंय? holistic झालेलं आहे युनिट नंबर 1 मध्ये मार्केटिंग मध्ये. holistic this includes 4 approach: internal approach, then research, marketing research, then human employees, okay, or stakeholders. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण इन्क्लूड करतो त्याला होलिस्टिक कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं.
So holistic account means the purpose of conducting qualitative research is to paint the larger picture. म्हणजे एक कसं आपण जसं रिसर्च डिझाईन मध्ये बघितलंय ना, रिसर्च डिझाईन इज द ब्लूप्रिंट ऑफ द रिसर्च because this includes all things regarding research activity. So ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये सुद्धा काय पेंट लार्ज पिक्चर असं म्हटलं जातं त्याला, कारण यामध्ये काय आहे तर ऍक्च्युअल तुमचा पिक्चर जो आहे तो क्लिअर आहे सगळा. दॅट्स वाय while doing qualitative research, the researcher focus on different perspective and determine various factors involved in the research. आणि जेव्हा तुम्ही क्वालिटेटिव्ह रिसर्च करताय ना, त्यावेळी तुमचं पर्स्पेक्टिव्ह जे आहे हे क्लिअर असलं पाहिजे की ओके माझ्या रिसर्च मध्ये कोणते रिस्पॉन्डंट पार्टिसिपेट होणार आहेत, मग ते किती मेल असले पाहिजेत, किती फिमेल असले पाहिजेत, आपण त्यांचा ऍटिट्यूड कसा जज करणार आहोत, त्यांचं ओपिनियन कसं जज करणार आहोत, आपण त्यांना कोणते क्वेश्चन विचारणार आहोत. So all things should be clear under holistic account. Okay. So ह्या holistic account च्या अंडर ह्या आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहोत तर क्लिअर करणार आहोत. Is it clear holistic account? Yes. Yes. Then ongoing data analysis. Ongoing का आहे, कारण तो कुठे म्हणणं ओके आज डेटा केला कलेक्ट केला इनफ, दिस इज इनफ डेटा फॉर अ क्वालिटेटिव्ह रिसर्च. नो, हा कसा आहे तर ऑनगोईंग चालूच राहतो डेटा, कारण तो न्यूमरिकल फॉर्म मध्ये नसणार आहे. दॅट्स वाय द अनालिसिस ऑफ डेटा इज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च डज नॉट टेक प्लेस ऍट द एंड ऑफ द completion of the research process. Data analysis is an ongoing process is the qualitative research method. म्हणजे कुठेही त्याचा एंड नाही होतंय म्हणून त्याला ऑनगोईंग किंवा नेव्हर एंडिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. The researcher can analyze as well as draw conclusion and based on the outcome of the research process is modify. आणि नेहमी आता म्हणजे मी काय केला, आज मी क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे माझा जो रिसर्च आहे हा क्वालिटेटिव्ह डेटावरती आहे, बिकॉज वी फाइंड आउट द कंझ्युमर बिहेवियर रिगार्डिंग द सोशल सेक्टर. मग सोशल सेक्टरशी रिलेटेड जर मी कंझ्युमर बिहेवियर चेक करते तर ते रिजिड असणार आहे का, तेवढंच आहे का, ओके ह्याच्यानंतर कंझ्युमरचं बिहेवियर हे चेंजेस नाही होणार आहे कधी, नो. म्हणजे जर मी माझा रिसर्च करते तर थोडे दिवसांनी तो कुठेतरी मॉडिफाय होणार आहे. Then next researcher prefers same topic and then also find out the same thing regarding consumer. मग ते परत काय करतील, आता आपण जसं म्हणतो की ट्रॅडिशनल वे मध्ये कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन डिफरंट थिंग वरती होतं, आता डिफरंट थिंग आहे. सेम क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आता जे आपण गोष्टी फाइंड आउट करतो त्या कशा आहेत, नॉन न्यूमरिकल आहेत, म्हणजे त्या मोटिवेशनशी रिलेटेड आहेत, कंझ्युमरच्या बिहेवियरशी रिलेटेड आहेत, कंझ्युमरच्या ऍटिट्यूडशी रिलेटेड आहेत. अँड दिस इज नॉट द फिक्स. ओके, ह्या गोष्टी फिक्स आहेत का, नाहीत. म्हणून इथे काय सांगितलं जातं स्पेसिफिकली, दिस इज ऑनगोईंग अनालिसिस और दिस इज नेव्हर एंडिंग प्रोसेस. इज इट क्लिअर? Yes. 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 Then next, purposeful selection of participant. पर्पजफुल सिलेक्शन ऑफ पार्टिसिपंट का म्हणतो आपण, कारण सगळ्याच ठिकाणी प्रत्येक रिसर्चला आपण सॅम्पलिंग मेथड ही प्रेफर करतो. सो द सॅम्पल रिप्रेझेंट द होल पॉप्युलेशन अँड द रिझल्ट ऑफ सॅम्पल इज ऍप्लिकेबल टू होल पॉप्युलेशन. आणि हा सॅम्पल जो आहे हा सिलेक्टिव्ह पार्टिसिपंट आहे, हा अख्ख्या पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करण्याचं काम करतो. दॅट इज वाय हिअर सेड वी सिलेक्ट द पर्पजफुल पार्टिसिपंट. म्हणजे तुम्ही खूप विचार करून काय करा, तुमचे पार्टिसिपंट हे सिलेक्ट करा. इन क्वालिटेटिव्ह रिसर्च पार्टिसिपंट आर सिलेक्टेड रॅन्डमली फ्रॉम केअरफुली चूजन सेगमेंट ऑफ पोटेन्शियल पार्टिसिपंट. द पार्टिसिपंट we will select in various demographical sector. म्हणजे आपण सेगमेंट जे बघितलं, डिवायडेशन ऑफ मार्केट इनटू स्मॉलर पार्ट. आणि ह्या सेगमेंटेशन मधून तुम्ही काय करता तर ऍक्च्युअल त्यामधून कोण बेस्ट आहे, कोण जास्त रिप्रेझेंट करेल किंवा ज्याचा रिझल्ट ऍक्युरेट कसा येईल, त्या गोष्टी आपण काय करतो इथे फाइंड आउट करतो. म्हणून तुमचा जो पार्टिसिपंट आहे हा कसा असला पाहिजे तर बेस्ट असणं महत्वाचं आहे. Then the persistent range of the participant increase the accuracy of the outcome of the research. आणि नक्कीच ते आउटकम आहेत हे कसे असले पाहिजे, ऍक्युरेट असणं महत्वाचे आहे. दॅट इज वाय हिअर सेड
we select the purposefully participant. We select the purposeful selection of the participant. Next point is emergent design. A unique characteristic of qualitative research, it is new design. That means a qualitative research method can remain the same as decided by the researcher at the beginning of the research process. The research process change at every stage of the research. म्हणजे तुम्हाला माहिती आहे रिसर्चच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रत्येक वेळी चेंज होत आहेत. म्हणजे असं नाही की एकदा डिफाईन केला, त्याच्यानंतर हायपोथेसिस प्रिपेअर केला, देन रिव्ह्यू प्रिपेअर केले, देन डेटा कलेक्ट केला, तो मॉडिफाय केला, तो अनालाइज केला. म्हणजे काय होतात, ह्या कशा आहेत तर ह्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत. So sometimes change is the research process, change when the researchers start collecting data for the research problem. आणि त्यामुळे काय होऊ शकतात तर काही प्रॉब्लेम हे क्रिएट होऊ शकतात. दॅट्स वाय हिअर वी डिफाईन क्लिअरली रिसर्च प्रॉस्पेक्ट. आणि तुमचं जे प्रॉस्पेक्ट आहे रिसर्चचं हे काय करा तर क्लिअर डिफाईन करा, क्लिअर डिझाईन करा. इज इट क्लिअर? Yes. 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 So our next point is importance of qualitative research. मग qualitative research चे importance काय आहेत बघा. First, qualitative research is very useful to know why of human behavior. That is, why people behave or act in a certain way. It also provides a deep understanding of their feelings, emotions, attitude behind their action. आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण वेगळं काय करतो, काही नाहीये. तर ह्यामध्ये ऍक्च्युअल मग कंझ्युमरच्या फिलिंग्स काय आहेत, त्याच्या मागची त्याची इमोशन काय आहेत, त्याचा ऍटिट्यूड काय आहे. सो ह्या गोष्टी आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये फाइंड आउट केल्या जातात. सो दॅट इज वाय हिअर कॉल्ड क्वालिटेटिव्ह रिसर्च इज व्हेरी युजफुल टू नो व्हाय ऑफ ह्युमन बिहेवियर. म्हणजे हे बिहेवियर असंच का आहे, म्हणजे आपण जसं इंट्रो मध्ये सांगितलं व्हाय अँड हाऊ, ह्या दोन क्वेश्चनचा आन्सर आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये देत असतो. सेकंड थिंग, sometimes qualitative research is conducted to support or explain the finding of quantitative research. आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्चला कुठेतरी एक वेळ देण्याचं काम क्वालिटेटिव्ह रिसर्च अंडर केलं जातं. So here said qualitative research support to the quantitative research. Point number 3, qualitative research is very useful to develop hypothesis. म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत रिसर्चर साठी हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे आपण काय म्हणतो, इट इज अ टेंटेटिव्ह अझम्पशन. जे गृहीत आहे ते काहीतरी गृहीत आहेत ते डोळ्यासमोर ठेवून विचार करून आपण ऑब्जेक्टिव्ह प्रिपेअर केलेले असतात, लक्षात ठेवा. So qualitative research is very useful to develop hypotheses, generate alternative ideas and define the problem for quantitative research. आणि म्हणून आपण कुठेतरी म्हणतो की क्वालिटेटिव्ह रिसर्च हा क्वांटिटेटिव्ह रिसर्च साठी खूप महत्वाचा आहे, कारण त्याला डायरेक्शन देण्याचं काम हे क्वालिटेटिव्ह रिसर्चच्या अंडर केलं जाऊ शकतं. हा फार डीप मध्ये आहे, फक्त तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा की क्वालिटेटिव्ह रिसर्च हेल्प टू सपोर्ट टू द क्वांटिटेटिव्ह रिसर्च. Because qualitative research develop hypothesis. Qualitative research काय करताय तर हायपोथेसिस डेव्हलप करण्यात केलं जातं. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, एक मिनिट, आता इथे काय सांगितलं, क्वालिटेटिव्ह रिसर्च इज व्हेरी युजफुल टू डेव्हलप द हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे काय म्हटलं आपण, इट इज द टेंटेटिव्ह अझम्पशन. म्हणजे काय तर कंझ्युमर बिहेवियर, जसं आपण एक्झाम्पल घेतो कारण हे सगळं फिलिंग आणि इमोशन आणि ऍटिट्यूडशी रिलेटेड आहे. सो रिच क्लास पर्सन प्रेफर ब्रँडेड प्रोडक्ट, हे आपण काय केलं, हायपोथेसिस अझम्पशन केलेलं आहे. हे कशावरून अझम्पशन केलं हो, आपण काही गोष्टी ऑब्झर्व केल्या की रिच क्लास जो ग्रुप आहे हा कधी रिझनेबल प्राइसच्या प्रोडक्टच्या मागे लागतो का, नाही. त्यांना नक्कीच काय आवडतं यूज करायला, जे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत, जे युनिक प्रोडक्ट आहेत, असे प्रोडक्ट काय करतात ते यूज करतात. मग आपला हायपोथेसिस प्रिपेअर झालं, रिच क्लास पर्सन प्रेफर युनिक प्रोडक्ट. ओके, सो हे आपला हायपोथेसिस. हे हायपोथेसिस कशावरून आपण प्रिपेअर केलं तर आपल्या ऑब्झर्वेशन वरून प्रिपेअर केलेलं आहे, लक्षात येतंय. सो मग ते ट्रू आहे की फॉल्स आहे की ऍग्री आहे डिसऍग्री आहे, ऑल थिंग डन बाय क्वांटिटेटिव्ह रिसर्च, लक्षात येतंय.
सो ह्या गोष्टी क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये प्रिपेअर केल्या जातात आणि त्या प्रूव्ह डिस्प्रूव्ह करण्याचं काम क्वांटिटेटिव्ह रिसर्च करतो. क्लिअर झाले का बघा ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट 2-3 इम्पॉर्टंटचे पॉइंट. Yes. 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 So point number 4. Qualitative research is very useful to collect data on research area of consumer. एक मिनिट. Qualitative research हे सारखे ऍड होत आहेत ना, त्यामुळे किती वेळा ऍड करायचं एका स्टुडंटला कळत नाही. Qualitative research is very useful to collect data on search regarding consumer behavior which cannot be observed on quantified. म्हणजे जो डेटा आपण क्वांटिटी मध्ये काउंट नाही करू शकत, न्यूमरिकल टर्म मध्ये काउंट नाही करू शकत, तर दॅट टाइम वी प्रेफर द क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजे आता इथे एक्झाम्पल सांगितलं की कंझ्युमरचं बिहेवियर, आपण म्हणतो का आज मी 1 किलो कंझ्युमरचं बिहेवियर बघून आलो, नाही, कारण आपण ते नाही काउंट करू शकत ना. That's why in this situation we will prefer the observation method or depth interview or face-to-face interview. Point number 5. Qualitative research is an open-ended process. म्हणजे जसं आपण फीचर मध्ये सांगितलं, ही कशी आहे तर ओपन एंडेड फीचर आहे. ओपन एंडेड असेल त्याच वेळी आपण त्यांचा रिस्पॉन्स जो आहे तो ॲक्युरेट कलेक्ट करू शकतो. That is unstructured or semi-structured. म्हणजे आपण टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू मध्ये बघितलं, सेमी स्ट्रक्चर काय आहे, अनस्ट्रक्चर्ड काय आहे. अनस्ट्रक्चर म्हणजे काय म्हणतो आपण, सांगा बरं, कोणाला सांगता येईल? निशिकांत सांग. अनस्ट्रक्चर म्हणजे काय? म्हणजे त्याला स्पेसिफिक कसं काय स्ट्रक्चर किंवा एक क्वांटिटेटिव्ह रिपोर्टच्या वेळी आपण क्वेश्चन प्रिपेअर करतो किंवा आधीपासून जी तयारी केलेली असते तशी नसते. रॅन्डमली आपण एखाद्या गोष्टीवर अभ्यास करतो, त्याला अनस्ट्रक्चर्ड म्हणतात. व्हेरी गुड. म्हणजे डिपेंड्स ऑन कंझ्युमर. ओके, कंझ्युमर वरती डिपेंड्स की आपण त्याला पहिला क्वेश्चन कोणता विचारायचा. इंटरव्ह्यू घेताना पहिल्यांदा खूपच घाबरलेला जर कंझ्युमर असेल तर कंझ्युमर इन द सेन्स तो काही थोडाच घाबरलेला असणार आहे कोणताही इंटरव्ह्यू घेताना असं म्हणू, तर आपण त्याला पहिल्यांदा कोणतं तुमचं नाव विचारतो, मग त्याच्याशी थोडेसे आपल्या टॉपिकशी रिलेटेड डिरेक्टली क्वेश्चन न विचारता थोडेसे जनरल क्वेश्चन विचारतो. लक्षात येतंय? आणि मग जे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण त्याला क्वेश्चन विचारतो. दॅट मीन्स अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू और अनस्ट्रक्चर्ड क्वेश्चन म्हणतो आपण. सेमी स्ट्रक्चर मध्ये काय असतं तर काही क्वेश्चन हे ठरलेले असतात की प्रत्येक कंझ्युमरला, प्रत्येक रिस्पॉन्डंटला हे 5 क्वेश्चन विचारायचे आणि त्याच्यानंतर जे काय आहे हे थोडेसे इररिलेव्हंट विचारले तरी चालू शकतात किंवा त्याच्यामधून काहीतरी वेगळे आपल्याला आन्सर हे मिळू शकतात. सो असे काही क्वेश्चन सुद्धा तिथे विचारले जातात. दिस इज कॉल्ड द सेमी स्ट्रक्चर. आता क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय सांगतोय आपण, इट इज अन ओपन एंडेड प्रोसेस. ती कशी आहे तर ओपन एंडेड प्रोसेस असेल बिकॉज it is prefer unstructured or semi-structured question. Therefore, it allow flexibility to researcher to make a good rapport with respondent and solicit more detailed inside information. एक तुम्ही थोडंसं काय म्हणतो आपण अनस्ट्रक्चर्ड, सेमी स्ट्रक्चर्ड किंवा इनफॉर्मल क्वेश्चन जेव्हा विचारताय दॅट टाइम we maintain a good rapport with customer. एक चांगला रॅपो तयार होतो बघा तिथे. फक्त तुम्ही ठरलेले फॉर्मली क्वेश्चन जर विचारलात तर रॅपो तयार होणार आहे का? नक्कीच नाही. तर ह्यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च एक बेस्ट आहे असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? Yes. 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 Point number 6. Qualitative research encourage small group of respondents to express their opinion, view, thought, etc. without fear, etc. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये असं आहे की आपल्याला फॉर एक्झाम्पल डेप्थ इंटरव्ह्यू कंडक्ट करायचं आहे किंवा ऑब्झर्वेशन करायचं आहे, तर खूप मोठ्या मॉबचं आपण ऑब्झर्वेशन करतो का हो? नक्कीच नाही. म्हणजे ऑब्झर्वेशन सुद्धा करण्यासाठी we prefer the small group or less number of respondent first.
त्याच्यानंतर आपल्याला डेप्थ इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा आहे. त्यावेळी सुद्धा आपण काय करणार, मॉबला इम्पॉर्टंट न देता काही स्मॉल नंबरला इम्पॉर्टंट देतो. जसं आपण डेप्थ इंटरव्ह्यू मध्ये बघितलं 6 to 12 मेंबर तुमच्या डेप्थ इंटरव्ह्यू मध्ये असणार आहे. सो ह्यामुळे काय होणार आहे, तर रिस्पॉन्डंट हु एक्सप्रेस देअर व्ह्यू विदाउट फेअर, म्हणजे त्यांचे जे व्ह्यूज आहेत, त्यांचे ओपिनियन आहेत, ते कोणतीही भीती न बाळगता they can easily express their view and opinion and improving the accuracy and authenticity of data collection. आणि नक्कीच त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, तर अॅक्युरसी आणि ऑथेंटिसिटी वरती बघायला मिळेल. लास्ट पॉइंट, qualitative research provide an insight into consumer choice, brand preference and loyalty. म्हणजे जसं आपण सांगतो की कंझ्युमरशी रिलेटेड आहे, that is why here said qualitative research provide an insight into consumer choice, brand preference and loyalty. Such data is used for maintaining good consumer relationship. आणि नक्कीच जेव्हा आपण कंझ्युमरची चॉईस विचारतो, कंझ्युमरचा प्रेफरन्स विचारतो, त्यांची लॉयल्टी विचारतो, तरी नक्कीच काय होणार आहे, त्याचा रिझल्ट आपल्याला कंझ्युमर रिलेशनशिप वरती झालेला बघायला मिळेल. इज इट क्लिअर? क्वेश्चन? Yes. फर्स्ट क्वेश्चन आपण Yes. फीचर्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च बघितला आणि सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. सो नाउ वी स्टार्ट अवर थर्ड क्वेश्चन, disadvantages of qualitative research. Point number first, the data collection qualitative research is a subjective. म्हणजे जसं आपण बघतो सब्जेक्टिव्ह का म्हटलेलं आहे, because in qualitative research we prefer the open-ended question and open-ended question is called the subjective in nature. ते कसे असतात तर सब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह कधी असतील, जेव्हा ते क्लोज एंडेड असतात तेव्हा त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. दॅट इज इट कॅन नॉट बी नंबर्ड, क्वांटिफाईड और पुट अ स्टॅटिस्टिकल टेस्टिंग. म्हणजे जे आपण सब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारणार आहोत हे न्यूमरिकल फॉर्म मध्ये आहेत का, क्वांटिटेटिव्ह मध्ये आहेत का, नाही. म्हणून हे कसे असणार आहेत तर याचा डिसएडव्हान्टेजेस असतील. सो इट इज डिफिकल्ट टू एक्सप्रेस अन ओपिनियन ॲटिट्यूड न्यूमरिकली, प्रिसियसली अँड ॲक्युरेटली. म्हणजे आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात कंझ्युमर सोबत, पण बऱ्याच वेळा असं होतं की अरे कंझ्युमरला नेमकं काय सांगायचं हेच कळत नाही. सो अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने हा एक डिसएडव्हान्टेजेस होऊ शकेल. सेकंड थिंग, the success of qualitative research depends on the ability, willingness, skill and attitude of the researcher. It's very important thing. जर तुम्ही रिसर्चर आहात तर तुमच्यामध्ये पहिली ॲबिलिटी असली पाहिजे की तुम्ही कसा रिसर्च कंडक्ट करणार आहात, तुम्ही कोणते क्वेश्चन त्या रिस्पॉन्डंटला विचारणार आहात. फर्स्ट विलिंगनेस हा फार मोठा पॉइंट असतो हा रिसर्च मध्ये, किंवा कोणताही PhD असेल त्याच्यासाठी असेल. जर तुमची विलिंगनेस म्हणजे आपण स्वतः निगेटिव्ह असतो तर डाटा आपण तितका पॉझिटिव्हली कलेक्ट करू शकतो का, नाही, कारण ही खूप लेंदी प्रोसेस असते. म्हणून विलिंगनेस फार मॅटर करतो तिथे. देन स्किल अँड ॲटिट्यूड ऑफ द रिसर्चर, म्हणजे त्या रिसर्चर कडे तेवढं स्किल असणं महत्वाचं आहे आणि तेवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं इम्पॉर्टंट आहे. इफ द रिसर्चर हॅज अ बायस और निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स द रिसर्च, देन इट अफेक्ट द क्वालिटी ऑफ डेटा कलेक्शन अँड ऑल्सो फायनल रिझल्ट. म्हणजे आपल्या तर काही स्टुडंटना पण माहिती की आम्ही काय केले होते, आपल्या आविष्कारच्या प्रोजेक्टचे क्वेश्चनर दिले होते. त्यामधले काही स्टुडंटनी काय केले, सगळ्या ऍक्च्युली त्या रिस्पॉन्डंटना भेटून त्यांना त्यांचं इंटेन्शन सांगून डेटा हा कलेक्ट केला. सो रिसर्चर मध्ये ती ॲबिलिटी होती, त्याची विलिंगनेस होती, काही स्किल होतं, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता. काही आमचे स्टुडंट होते ते काय म्हणाले, अरे 10 स्टुडंटना 10 रिस्पॉन्डंटना कशाला भेटा, मी एकटा आहे बस झालं, आपण काय करू 10 क्वेश्चनर फिलअप करू ना, नो प्रॉब्लेम. पण तो जो डेटा आहे नक्कीच काय होणार आहे, असं केलेलं नाही, जस्ट मी एक्झाम्पल सांगते. सो असे जे रिझल्ट आहेत हे कुठेतरी निगेटिव्ह तुमच्या रिसर्च वरती, तुमच्या रिझल्ट वरती त्याचा इम्पॅक्ट हा बघायला मिळू शकतो. इज इट क्लिअर फर्स्ट टू? इज इट क्लिअर फर्स्ट टू? Yes. ओके, नाही तर निशिकांत म्हणणार काय मॅडम आम्ही Yes. एकदम प्रॉपर वर्क करून मॅडम अशा म्हणतायत, है ना निशिकांत? नाहीतर आम्ही आविष्कारचा डाटा एकदम प्रॉपर कलेक्ट केला होता, क्वालिटेटिव्ह डाटा, है ना निशिकांत? हो. ओके, चल. पॉइंट नंबर 3,
देर इज पॉसिबिलिटी ऑफ रिस्पॉन्डंट अँड इन्फॉर्मेशन बायस्ड. पॉसिबिलिटी कशी आहे तर बायसनेसची पॉसिबिलिटी बघायला मिळेल. दिस इज बिकॉज some respondent may be reluctant to share their fact and instead provide confusion or misleading information. म्हणजे बऱ्याच वेळी असं सांगतात ना रिस्पॉन्डंट की अरे हा मी किती विलिंगली तुमचे रिस्पॉन्सेस देत, पण असे काही रिस्पॉन्सेस दिले जातात की आपण त्यामुळे कन्फ्युज जास्त होतो किंवा मिसलिडिंग इन्फॉर्मेशन सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. देन qualitative research is conducted with the help of small sample, but it is reality the same sample may not be true representative of the large population. म्हणजे असं आपण मगाशी जसं बोललो की जे सॅम्पल आहेत सॅम्पल रिप्रेझेंटेटिव्ह द होल पॉप्युलेशन, आणि इथे जे आपण सॅम्पल सिलेक्ट केलेले आहेत हे काय असणार आहे तर कुठेतरी त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या होल पॉप्युलेशन वरती बघायला मिळेल. सॅम्पलचा रिझल्ट गुड असेल प्रॉपर असेल तर नक्कीच रिझल्ट पॉझिटिव्ह होतील. सॅम्पलचा रिझल्ट जर प्रॉपर नसेल अॅक्युरेट नसेल तर मात्र हा डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला बघायला मिळू शकेल. देन पॉइंट नंबर 5. Qualitative research findings cannot be proved numerically or statistically. म्हणजे जसं आपण बघितलं क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये न्यूमरिकली थिंग प्रोव्हाइड केल्या जात नाही किंवा स्टॅटिस्टिकली डेटा प्रोव्हाइड केला जात नाही. सो दॅट इज डिसएडव्हान्टेजेस. इट इज सब्जेक्टिव्ह अँड पर्स्पेक्टिव्ह बेस्ड रिसर्च. therefore it cannot be quantified or measured numerically. म्हणजे हा ऑलरेडी आपल्याला जसा डिसएडव्हान्टेजेस सांगितलेला आहे फर्स्ट पॉइंट मध्ये. कंपेअर टू क्वालिटेटिव्ह रिसर्च compared to quantitative research, qualitative research is more time consuming and costly. Therefore, qualitative research is the last chance and conduct when there are no viable alternative. म्हणजे शक्यतो रिसर्चर काय करतात ह्या क्वालिटेटिव्ह रिसर्चला प्रेफरन्स देत नाही, कारण रिसर्च मध्ये न्यूमरिकल थिंकला फार इम्पॉर्टंट असते. म्हणजे तुम्हाला हायपोथेसिस टेस्ट करताना न्यूमरिकलच थिंक लागतात. म्हणून काय सांगितलं इथे दिस इज द लास्ट चान्स. जर लास्ट आपल्याकडे ऑप्शनच नसेल वी चॉईस द क्वालिटेटिव्ह रिसर्च, अदरवाइज वी प्रेफर द क्वांटिटेटिव्ह रिसर्च. लास्ट पॉइंट. Qualitative research is based on individual perception, opinion and judgment. Therefore, it cannot be copied or replicated. कॉपी नाही केला जाऊ शकत कारण हा परसेप्शन वरती, ओपिनियन वरती, जजमेंट वरती डिपेंडेबल असू शकतो. Is it clear question? Yes. येस मॅम. आपले 3 क्वेश्चन कंप्लीट झाले. फर्स्ट क्वेश्चन आपला कंप्लीट झाला फीचर्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. सेकंड क्वेश्चन व्हॉट इज ऍडव्हान्टेजेस ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च, and our third question is disadvantages of qualitative research. So कोणाला काही डाऊट नाहीये ना? No. थँक्यू.